सर्व महाराष्ट्रातील सुजाण पालक आणि 12वी सायन्स शाखेच्या माध्यमातून बोर्डाची तयारी करत असलेले सर्व विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे PCC अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या छोट्याशा संवाद मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी तुमच्याशी काही महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. विषय असा आहे की सध्या तुम्ही 11वी आणि 12वी सायन्स शाखेच्या माध्यमातून स्वतःला पुढे घेऊन जात असताना 11वी आणि 12वी सायन्सची तयारी अतिशय मन लावून करत आहात. आणि या तयारीच्या जोरावर तुम्ही 12वी बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवाल यात तिळमात्र शंका नाही. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय आपल्यासमोर येतो तो असा आहे की 12वी बोर्ड परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्याला काही महत्त्वाच्या एंट्रन्स एक्झामवर फोकस करावं लागणार आहे. आता ह्या एंट्रन्स एक्झामवर फोकस करायचं म्हणजे कशासाठी? तर बाळांनो, ज्यावेळेस आपण 10वीची परीक्षा देतो आणि 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच मेडिकल फील्ड, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री किंवा BSc नर्सिंग यापैकी एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची मनोमन इच्छा असते. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये खूप मोठा संघर्ष करत पुढे आलेलो आहोत. आज 12वी बोर्ड परीक्षेनंतर आपल्याला जो काही वेळ मिळतो त्या मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करून आपल्याला ह्या एंट्रन्स एक्झामना सामोरं जायचंय. या ठिकाणी आपल्याला अहोरात्र मेहनत घ्यायची, चांगल्या गुरूंचं मार्गदर्शन मिळवायचंय आणि अहोरात्र मेहनत करून हे जे सर्वात मोठं चॅलेंज आपल्यासमोर आहे या चॅलेंजवर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? विजय मिळवायचा आहे. हे चॅलेंज आपल्याला सर्वांना स्वीकारायचं आहे. मग ते तुम्हाला असेल आणि आम्हालाही असेल. आम्हाला चॅलेंज स्वीकारायचे म्हणजे ते तुम्हाला घडवण्याचं चॅलेंज आहे आणि तुम्हाला चॅलेंज स्वीकारायचे म्हणजे ते तुम्हाला ज्या परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्याचं चॅलेंज आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण जेवढं सोपं समजतो तेवढं सोपं नाहीये. पण हे या निमित्तानं तुम्हाला मी हे पण सांगू इच्छितो की हे सोपं जरी नसलं तरी याला सोपे करणारे जर आपल्याला चांगले मार्गदर्शक मिळाले तर हे 100% सोपं होतं. आज बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह निर्माण केले जातात की 12वी बोर्ड परीक्षेनंतर आपल्याला नीट असेल, CET असेल किंवा JEE असेल किंवा BSc नर्सिंग सारखी CET असेल, या CET साठी मिळणारा जो वेळ आहे हा प्रत्येक वर्षीच आज 20 वर्षापासून आम्ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांसाठी ही सुविधा लातूरमध्ये PCC अकॅडमीमध्ये उपलब्ध करून देतोय. आणि मागच्या 20 वर्षापासून आम्ही हे पाहत आलेले आहोत की 12वी बोर्ड परीक्षेनंतर या परीक्षेसाठी मिळणारा जो वेळ असतो हा नेहमीच अपुरा असतो. कधीच आपल्याला जसा 11वी आणि 12वी मध्ये आपल्याला 12वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी जसा 12 महिन्याचा वेळ मिळतो त्या पद्धतीने आपल्याला नीट आणि CET किंवा JEEची तयारी करण्यासाठी 12 महिन्याचा वेळ मिळत नाहीये. बाळांनो, आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत. आपली खूप मोठी इच्छा असते आणि त्या इच्छेला अनुसरून आपल्याला सुद्धा एखाद्या मोठ्या शहरामध्ये, जसं लातूरसारखं विद्येचं माहेरघर संबोधलं जाणारं शहर आहे, या शहरामध्ये जाऊन आपल्याला शिक्षण घ्यावं अशी आपली प्रबळ इच्छा असते. परंतु काही जणांची परिस्थिती असते, काही जणांची परिस्थिती अतिशय खालच्या दर्जाची असते, काही जणांची मध्यम असते. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते विद्यार्थी लातूरमध्ये जाऊन या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतात.
परंतु ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली नाहीये ते विद्यार्थी स्थानिकलाच राहून 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण करतात. परंतु माझं आपल्या सर्वांना एक नम्र आव्हान आहे, एक विनंती आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी स्थानिकला तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे राहून अभ्यास केलेला असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही 11वी आणि 12वी सायन्सची तयारी केलेली असेल, तर आमच्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही एक गोष्ट करावी. 12वी बोर्ड परीक्षेनंतर जो काही आपल्याला मिळणारा वेळ आहे, या वेळेमध्ये परिपूर्ण तयारी करून आपल्या समोर असणारी जी एंट्रान्स एक्झाम आहे, जसं नीटची परीक्षा आहे किंवा CETची आहे किंवा BSc नर्सिंगची आहे, या परीक्षांवर एक प्रचंड मोठा विजय मिळवावा आणि या विजयामध्ये आमचा सिंहाचा वाटा असेल. तुम्हाला जसं हवं तसं देण्याची जबाबदारी आमची असेल. आम्ही जाणतोय ग्रामीण भागातला विद्यार्थी हा मीडियम लेवलचा असतो आणि त्याच्या लेवलप्रमाणे त्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. प्रत्येक वर्षीच आम्ही अशा पद्धतीचा प्रयत्न अगदी खालच्या स्तराला जाऊन आम्ही करत असतो. नेहमी आमच्या समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा आढावा घेत असतो आणि आढावा घेऊन त्या विद्यार्थ्याला त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणेच मिळालं पाहिजे. या ठिकाणी समोर बसलेल्या आणि मागच्या बेंचवर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच पद्धतीनं समजलं पाहिजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी समोरच्या विद्यार्थ्याला समजतं. याचा अर्थ असा काढता येईल आपल्याला की वर्गामध्ये बसलेले आमचे 100 विद्यार्थी आहेत, त्या 100 विद्यार्थ्यांकडे आम्ही वैयक्तिक लक्ष देऊन ही तुमची संपूर्ण तयारी करून घेतो. परंतु बाळांनो, यावर्षी थोडासा प्रश्न हा आपल्यासमोर एक मोठ्या स्वरूपात उपस्थित झालेला आहे. गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षीच काय करतं की ह्या एंट्रन्स एक्झामच्या तारखांमध्ये खूप मोठा फेरबदल करत असतं. कधी हा वेळ मागे आणतं, म्हणजे लवकर परीक्षा घेतं, कधी उशिरा घेतं, तर कधी मध्यंतर स्वरूपामध्ये घेतं. यावर्षी CETची परीक्षा आपल्या सर्वांना माहीत आहे की 16 एप्रिलपासून स्टार्ट होणार आहे आणि ती 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. म्हणजे जवळजवळ 16 ते 30चा कालावधी, म्हणजे जवळजवळ हा 15 दिवसाचा कालावधी आहे. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 7 दिवस त्यांनी PCBच्या परीक्षेसाठी आणि 7 दिवस हे PCMच्या परीक्षेसाठी कंडक्ट केलेले आहेत. मग साहजिकच आहे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण करणारे अनेक मंडळी आहेत आणि असे विद्यार्थ्यांना दिशाभूल करून सांगतात की या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये, या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा मिळणाऱ्या या 35 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमची काय तयारी होणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, काहीच नाही करण्यापेक्षा काहीतरी करणं हे बेटर असतं. आपण काहीतरी केलंच पाहिजे ना. काहीच करायचं नाही. एखाद्याचं मार्गदर्शन, चुकीचं मार्गदर्शन ऐकायचं आणि आपण आपल्या ट्रॅकवरून आपल्या स्वतःला काय करायचं, बाजूला सरायचं, आपल्या जीवनाची दिशा भरकटून टाकायची. हे करू नका. माझी नम्र विनंती आहे, आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण कुणाचंही ऐकून आपण स्वतःला दिशाभूल करून घेऊ नका. मी तुम्हाला या ठिकाणी अगदी मनातून आणि गॅरंटी वजा सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, वेळ आपल्याला कितीही मिळू द्या. जर CETसाठी आपल्याला 16 एप्रिल ही डेट असेल आणि आपण जर 7 मार्चपासून CETचा क्रॅश कोर्स सुरू केला, तर 7 ते 16 हा कालावधी 35-37 दिवसाचा होतो. तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरणार नाही, प्रत्येक वर्षी आम्हाला 45 ते 50 दिवस मिळतात आणि या 45 ते 50 दिवसामध्ये आम्ही 35 दिवसामध्येच प्रत्येक वर्षी सिलेबस संपवत असतो. आणि शेवटचे जे 15 दिवस असतात, हे 15 दिवस आम्ही फक्त प्रॅक्टिससाठी घेतो. तुमच्या ओव्हरऑल सिलेबसवरच्या एक्झाम कंडक्ट करणं, तुमच्या डिफिकल्टीज सॉल्व्ह करणं, पेपर वर्गामध्ये सॉल्व्ह करून देणं, तुमचा नाईट स्टडीच्या माध्यमातून अभ्यास करून घेणं, ह्या जी प्रोसेस आहेत ह्या प्रोसेस आम्ही काय करतो, शेवटच्या 15 दिवसामध्ये करतो. मग आपल्याला तोच कालावधी यावर्षी मिळत नाही की जो आम्ही प्रॅक्टिससाठी वापरतो. परंतु प्रत्येक वर्षी आम्ही टीचिंगसाठी जो 35 डेज हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, हा प्रोग्राम यावर्षीही उपलब्ध आहे. 35 दिवस म्हणजे कमी नाही आहेत बाळांनो. आपल्याला 35 दिवसाच्या या ठिकाणी प्रत्येक सेकंदाचं, प्रत्येक मिनिटाचं आणि प्रत्येक तासाचं परफेक्ट नियोजन करून पुढं चालायचं आहे. जर आपण ह्या पद्धतीचं नियोजन केलं तर मला असं वाटतंय की या ठिकाणी आमच्यावर विश्वास टाकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि यामध्ये तुम्हाला विश्वासानं सांगतो की आम्ही पण असं चॅलेंज स्वीकारत असतो, कारण माणसाच्या पुढं चॅलेंज असेल तरच माणूस परफेक्ट बनत असतो. आमच्यासमोर एवढं मोठं चॅलेंज आहे, तुमचं एवढं मोठं ओझं तुम्ही आमच्या खांद्यावर दिल्याच्या नंतर त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम हे आम्हाला 100% करावंच लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी सध्या 12वी बोर्डाची परीक्षा देत आहेत, या 12वी बोर्डाच्या परीक्षेनंतर म्हणजे 7 मार्चपासून आपल्याला यावर्षी नीट परीक्षेसाठी 50 दिवस ते 55 दिवस मिळत आहेत. कारण नीटची परीक्षा ही 5 मेला आहे. सीईटीची परीक्षा ही 16 एप्रिल असल्याने आपल्याला त्याच्यासाठी मिळणारे दिवस हे 30 ते 35 दिवस आहेत. आणि BSc नर्सिंगची परीक्षा ही मे महिन्यामध्ये असल्याने आपल्याला त्या परीक्षेसाठी सुद्धा 50 दिवसाचा कालावधी मिळत आहे. पण तुम्ही कोणीही घाबरून जाऊ नका. जे विद्यार्थी नीटची आणि BSc नर्सिंगची तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपला क्लास हा 50 ते 55 दिवस इथं चालेलच, नो डाऊट. 35 दिवसामध्येच तुमचा ही सिलेबस कंप्लीट करणार. शेवटच्या 15 दिवसामध्ये तुमच्या ओव्हरऑल एक्झाम कंडक्ट करणं, तुमच्या डिफिकल्टीज सॉल्व्ह करणं, तुम्हाला इन्स्पायर करणं, तुम्हाला मोटिवेट करणं, तुम्हाला परीक्षेसाठी परिपूर्ण परफेक्ट बनवणं, ह्या जी सगळ्या प्रोसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेस आम्ही शेवटच्या 15 दिवसामध्ये तुमच्याकडून करून घेणं. बाळांनो, स्वतःचा कॉन्फिडन्स कधीही घालवू नका. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की नीट म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे, हे आपल्याला अचीव्ह होणार आहे का, असा प्रश्न पडतो. पण मी एक सांगेन तुम्हाला की एखादा विद्यार्थी मेडिकलची म्हणजे नीटची तयारी करून मेडिकल क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार करतोय, त्यासाठी फक्त MBBS हे एकमेव क्षेत्र नाही आहे. आपल्याला माहीत आहे, ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा, अशा विद्यार्थ्यांसाठी MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BASLP, BOTH, वेटरनरी सायन्स आणि BSc नर्सिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. फक्त मागच्या वर्षीपासून काय झालं की BSc नर्सिंगसाठी स्वतंत्र CET परीक्षा कंडक्ट केलेली आहेत. हे बाकीचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला कमी महत्त्व आहे असं समजू नका. यांना सुद्धा खूप मोठं एक आगळं वेगळं महत्त्व समाजामध्ये प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून मेडिकलमध्ये कोणताही कोर्स तुम्ही अचीव्ह करा. बाळांनो, आपल्याला मिळालेल्या मार्कांच्या आधारे आपल्याला पुढे काय करायचं यासाठीचं सर्वोत्तरी आणि परफेक्ट मार्गदर्शन आपल्या अकॅडमीच्या वतीनं आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो आणि यावर्षी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे माझी आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थिती हा मुद्दा तर नेहमी चर्चेचा विषय असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की एवढ्या कमी कालावधीसाठी मला एवढे पैसे त्या ठिकाणी मोजावे लागणार आहेत. बाळांनो, लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला शिकवणारी जी टीम असते ही टीम एकदम एक्सपर्ट असते. तुम्हाला अभ्यासासाठी दिलं जाणारं मटेरियल हे परफेक्ट स्टडी मटेरियल असतं. डे बाय डे एक्झाम कंडक्ट केल्या जातात. त्या पण जशी तुमची फायनल एक्झाम असते त्या पॅटर्ननुसार आम्ही चॅप्टर वाईज एक्झाम कंडक्ट करतो. त्याच्याही पुढे आपण गेलो तर तुमची जेवणाची सोय असेल, तुमची राहण्याची सोय असेल, तुमची नाश्त्याची सोय असेल, तुमची चहाची सोय असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट स्वरूपामध्ये मिळतात. मग बाळांनो, मला सांगा, या सगळ्या गोष्टी जर चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या प्रतीच्या, चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला द्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी होणारा खर्च हा अटळ आहे. तेवढा खर्च तर होणारच आहे. मग आपल्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे. या टर्निंग पॉईंटवरती आपण जर एवढा बारकाईनं विचार केला तर आपल्याला कधीही जीवनामध्ये जे आपल्याला सक्सेस मिळवायचं आहे, जे चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचं आहे, ते कधीही करता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी CETची एक्झाम देण्याची वेळ येणार आहे किंवा जे विद्यार्थी CETची एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही फीजचा रेशिओ हा प्रत्येक वर्षीपेक्षा कमी केलेला आहे. जे विद्यार्थी CETची एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त 15,000 रुपये फीज आम्ही कंडक्ट करतोय. आणि तुमचा 35 दिवसाचा राहण्याचा आणि जेवणाचा जो काही चार्ज असेल तो स्वतंत्र असेल, तो अल्प प्रमाणात असेल. माझ्या ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना तो परवडेल अशाच माफक फीजमध्ये असेल. जे विद्यार्थी नीटची तयारी करणार आहेत आणि BSc नर्सिंगची तयारी करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 50 ते 55 दिवसाचा कालावधी मिळतोय. या विद्यार्थ्यांसाठी 20,000 रुपये क्लासची फीस आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी राहण्याची, जेवणाची,
बाकीची नाश्त्याची, चहाची ही जी व्यवस्था असते, या व्यवस्थेसाठी 2 महिन्याची 6,000 रुपये फीस. अशा पद्धतीनं जे विद्यार्थी CETची एक्झाम देणार आहे त्यांना एकूण खर्च या ठिकाणी पूर्ण त्या विद्यार्थ्याचा नंबर लागेपर्यंत म्हणतो मी की 20,000 रुपये खर्च आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नीट आणि BSc नर्सिंगची तयारी करणार आहे त्या विद्यार्थ्यांचा टोटल खर्च हा 26,000 रुपये असणार आहे. मला सांगा, हा आकडा आपल्याला ऐकायला थोडासा जड वाटतो आणि मोठा वाटतो, पण बाळांनो महागाई पण तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सर्वोत्परी आणि मनोमन अगदी व्यवस्थितपणे विचार करून माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या आणि शेतमजुरांच्या मुलांनाही शिक्षण घेता यावं, त्यांनाही त्यांच्या मनामध्ये असलेलं ध्येय अचीव करता यावं, त्यांनाही चांगल्या प्रतीचं शिक्षण घेता यावं, त्यांनाही विद्येचं माहेरघर लातूरमध्ये येऊन शिकता यावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प फीजमध्ये चांगल्या प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देण्याचा आम्ही या ठिकाणी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहेत. तर माझी महाराष्ट्रातील तमाम सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की बाळांनो, तुम्ही आपल्या प्राईम कोचिंग सेंटर या अकॅडमीचा, ज्याला आपण शॉर्टमध्ये PCC म्हणतो, या PCC अकॅडमीचा विचार करावा आणि 100% तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आपली इच्छा व्यक्त करावी. तुम्हाला ज्या काही गोष्टीची अडचण वाटते त्यासाठी तुम्ही बिनधास्त आम्हाला कॉल करा. कॉलवर तुमच्या शंकाचं निरसन करून घ्या आणि प्रवेशासाठी असलेली जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस प्राध्यापक राऊत सर, प्राध्यापक उबाळे सर हे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या. तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर द्या. आम्ही ती पूर्ण करण्याची 100% आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. एवढंच बोलतो आणि सर्व विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.